नमस्कार, मी स्वाती फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण घोळच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत। भरपूर ठिकाणी याला घोळची भाजी म्हणतात किंवा चिवळ म्हणतात, आमच्याकडे चिवळ देखील म्हणतात। तर मार्केटमध्ये अगदी सहज अवेलेबल होते। त्याच्या काड्या आपल्याला छान अशा काढून घ्यायच्या आहे, मुळ्या साफ करायची आहे आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो अगदी ऑप्शनल आहे, कांदा घालू शकतात खूप सारा। तर कढईमध्ये मी इथे तेल, जिरं, मोहरी, कांदा आणि टोमॅटो घालून घेतलेला आहे। आणि भाजी ना ही घोळची, याच्यामध्ये खूप सारी माती असते आणि मुळ्या पण असतात, तर छान अशी साफ करून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये गुणधर्म तर इतके आहे, व्हिटॅमिन ई आहे, ए आहे भरपूर प्रमाणात, ओमेगा फॅटी ॲसिड आहे, जे फिशमध्ये असतं ना त्याचे गुणधर्म आहे। खूप आपल्या स्किनसाठी, हृदयासाठी तर खूप अगदी फायदेशीर आहे आणि हाय ब्लड प्रेशरचा पण जो धोका आहे तो कमी होतो। तर खूप सारे गुणधर्म आहे। तर आणि चव तर खूप छान आहे, अगदी आपण जशी भुर्जी बनवतो ना अगदी तशीच आपल्या ही भाजीची चव होते। तर इथे आपल्याला काय करायचं आहे, कांदा छान असा परतून झाला ना तर त्याच्यामध्ये हळद घालायचं आहे आणि लाल तिखट घालायचं आहे। अगदी काहीच मसाला घालायची आवश्यकता नाही आहे। मी छान अशी ती धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला त्याचं पाणी व्यवस्थित काढून ती घालून घ्यायची। आपण अगदी अशीच पण खाऊ शकतात, पण बेसन पीठ घातलं ना तर खूप छान चव लागते। तर सर्व भाजी आपल्याला घालून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ आपण जितकं बेसन पीठ घालणार आहोत ना तर त्यानुसार आधीच मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे। हाय फ्लेमवर छान असं परतून घ्यायचं आहे। पाणी आपण ती धुवून घेतल्यानंतर त्याला थोडंसं पाणी सुटण्याची शक्यता असते। तर जेव्हा हे पाणी सुटतं ना मीठ वगैरे घातल्यानंतर, तर त्याच्यावरच आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। मी सुरुवातीला तेल अगदी कमी घातलं होतं भाजीला, कारण की आपण जे नंतर वरून बेसन पीठ घालणार आहोत ना तर ते पिठाळ न लागो यासाठी मी वरून पुन्हा थोडंसं असं तेल कढईला घालून घेतलेलं, ज्याने की चिटकणार पण नाही आपलं बेसन पीठ आणि त्याची पिठाळ अशी चव देखील लागणार नाही। तर गरम गरम ही भाजी आपण भाकरीसोबत तर अगदी खूपच छान लागते, पोळीसोबत पण खूप छान लागते। तर मी इथे छान असं बेसन पीठ घालून घातलेलं आहे। आता बेसन पीठ आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकतात। मला खूप आवडतं म्हणून मी बेसन पिठाचं प्रमाण जास्त केलेलं आहे, तर आपण कमी देखील करू शकतात। बेसन पीठ घातल्यानंतर आपल्याला आधी ते मिक्स करायचं नाही आहे, आपल्याला त्याला आधी वाफ देऊन घ्यायची आहे, जेणे की काय होईल, भाजीतलं पाणी पण मुरून जाईल आणि आपलं बेसन पीठ जे आहे ते देखील कच्चं राहणार नाही। तर मी इथे सांगितल्याप्रमाणे वरून थोडंसं तेल घालून घेतलं, म्हणजे आपलं बेसन पीठ छान असं खमंग भाजेल आणि कच्चा असं त्याचा स्वाद येणार नाही। तर प्लेट ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनटं असंच वाफ काढून घ्यायची आहे, जेणे की आपलं बेसन पीठ छान असं शिजून निघेल। बघू शकता पाणी थोडंसं कमी झालेलं आहे आणि बेसन पिठाच्या गाठी होणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे। आणि जर झाल्याचं असेल ना तर अशा पद्धतीने मोडून घ्यायचं आहे आपल्याला सराट्याने छान असं। आपली भाजी अगदी ही रेडी आहे। आता फक्त आता हाय फ्लेमवर छान असं बेसन पीठ मिक्स करून आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे। वरून छान कोथिंबीर अशी गार्निश करा आणि गरम गरम पोळीसोबत आपण ही भाजी एन्जॉय करू शकतात। असल्या ह्या रानभाज्या आता पावसाळ्यात तर खूप अवेलेबल होतात आणि गुणधर्म पण भरपूर आहेत, नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल।